नमस्कार, तुम्हाला मी आज झटपट शेवभाजी कशी करायची ते दाखवत आहे. त्यासाठी मी कांदा भाजून घेतला आहे आणि खोबरंसुद्धा गॅसवर भाजून घेतलं आहे मी, आणि टोमॅटो पण बघा अशा प्रकारे भाजून घेतले. त्यानंतर तवा गरम करून त्यावर धने, थोडी खसखस आणि लसूण ते पण भाजून घेतले. त्याची वाटणाची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि तेलामध्ये थोडे जिरे टाकले आहे. जिरे परतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते सुद्धा यामध्ये चांगलं व्यवस्थित प्रकारे मिक्स तेलात परतून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो सुद्धा टाकला आहे. त्यानंतर मी शेवभाजी मसाला आणला होता तो सुद्धा यामध्ये टाकला आहे आणि शेवभाजी मसाला टाकून सर्व वाटणामध्ये व्यवस्थित मिक्सर करून घेतला आहे. त्यानंतर मी थोडं पाणी गरम करायला ठेवले आहे आणि मी गरम पाणी घातले आहे, कारण की गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव बदलत आहे. गरम पाणी घालून हवं तशी तुम्हाला जर ग्रेव्ही घट्ट पातळ लागत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी घालून सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्स करून मी त्याला थोडी 5 मिनिटं छान उकळी येऊन दिली आहे भाजीला. झाकण ठेवून हे बघा, झाकण ठेवल्याच्या नंतर आता भाजीला नंतर मी त्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं ते मीठसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे आणि नंतर भाजीला छान प्रकारे उकळी येऊन दिली आहे. त्यानंतर आपली बघा भाजीला तरी पण खूप छान आली आणि मी एका प्लेटमध्ये भाजी घेतली आहे. त्यामध्ये शेवभाजीची शेव आहे तीसुद्धा टाकली आहे आणि गरम गरम बाजरीची भाकरी केली आहे. त्यासोबत लिंबाची फोड आहे, कांदा आहे आणि तुम्ही ही शेवभाजी गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. धन्यवाद.